दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आज प्रभू रामचंद्र आज त्यांच्या मालकीच्या घरात जात आहेत, बसलेले आहेत. हा आपल्या देशातील याच्या यावत लोकांच्या अस्मितेचा प्रश्न होता, आता तो पूर्ण झाला. 500 वर्षापूर्वीचा लढा सतत आक्रमण, सतत पराजय आपण भोगत आलेलो आहोत. लाखो लोकांनी तिथे बलिदान दिलेलं आहे आणि 92 साली ज्यांनी लाठ्या काठ्या खाल्ल्यात, ज्यांनी तुरुंगवास भोगला, त्यांना तर आज प्रचंड आनंदाचा दिवस. लाठ्या काठ्या खाणारा, तुरुंगवास भोगणारा त्यातला मी एक आहे. पण आज जो आनंद होतोय, प्रभू रामाचं केलेलं कार्य, म्हणजे 92 साली खरोखर वाटलं नव्हतं 30 वर्षानंतर मंदिर पूर्ण होईल, पण ते पूर्ण झालं. राघवम रामचंद्रम च रावणारीम रमापतीम राजीवलोचनम रामम तम वंदे रघुनंदनम. रामायण जगावं कसं, जीवनात उभं राहावं कसं, याचं मार्गदर्शन रामायण करतो. संसाराचा गाडा चालवायचा कसा हे महाभारत शिकवतो आणि मरावं कसं हे श्रीमद भागवत शिकवतो. रामायण हा मर्यादा पुरुषोत्तम रामाचं चरित्र आहे, मर्यादा आहे रामाचं चरित्र. 1-2 प्रसंग सांगणार आणि मूळ विषयाकडे येणार. रामाचं व्यक्तिमत्व कसं होतं. मागच्या आठवड्यात आमच्या इथल्या BEd कॉलेजमध्ये रामाबद्दल बोलायला गेलो आणि तिथले सगळे ग्रॅज्युएट विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांना एकच प्रश्न केला, प्रेमाचं प्रतीक कोणतं. आपल्या देशात प्रेमाचं प्रतीक कोणतं आहे. 99% लोकांनी ताजमहल सांगितला. खूप वाईट वाटलं, पण एकाने फार सुंदर उत्तर दिलं, प्रेमाचं प्रतीक म्हणजे राम सेतू. रामाने सीते करता बांधलेला सेतू हे खरं प्रेमाचं प्रतीक आहे. ताजमहाल मेल्यानंतर प्रतीक निर्माण केलेला आहे, तो ताजमहाल आहे. इथे जिवंत प्रेम म्हणजे राम सेतू आहे. राम जेव्हा सेतू बांधत होता, असुरांना, रावणाच्या लोकांना समजलं आणि ते रावणाकडे गेले. अरे ते त्यांचे दगड तरंगत आहेत. आणि राम पुढे पुढे येतोय. रावण मोठ्या फुशारकीत म्हणाला, अरे काय रामाच्या नावाने दगड तरंगत नाही, माझ्या नावाने सुद्धा दगड तरंगतात. बरेच लोकांना तो घेऊन समुद्रकाठी गेला. एक भला मोठा दगड घेतला, रावण शब्द लिहिला आणि तो दगड पाण्यात टाकला आणि तरंगला. सगळ्यांनी रावणाचा जय जयकार केला. रावणाचं एक वैशिष्ट्य, रावण सगळ्यांशी लबाडी करायचा, फक्त मंदोदरीशी कधीच त्याने लबाडी केली नाही, करूच शकला नाही. रात्री शयनगृहात मंदोदरीने एकच प्रश्न केला, स्वामी खरंच सांगा दगड तरंगला कसा. तो म्हणतो, प्रिये दगडावर रावण लिहिलं, दगड उचलला, कपाळाजवळ नेला
आणि रामाचं आराधना करून त्या दगडाला सांगितलं तुला रामाची शपथ आहे तरंगला नाही तर. आणि तो दगड तरंगला. रामाबद्दल असलेला इतका आदर रावणाचा होता, अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून जीवनात राम आणता आला पाहिजे. लक्ष्मणानं जेव्हा इंद्रजिताचा वध केला आणि विशेष इंद्रजिताचा उजवा हात त्याच्या पत्नीजवळ येऊन पडला, त्या हाताने लिहून दिलं कागदावर की माझा मृत्यू झालेला आहे. त्या साध्वीनं लागलीच सती जाण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या सासऱ्याकडे रावणाकडे आली आणि रावणाला सांगितले की महाराज मला माझ्या पतीचा देह पाहिजे, मला सती जायचंय, आणून द्या. तेव्हा रावण म्हणतो पोरी तू जा आणि प्रेत घेऊन ये. बाकीचे सांगतात अहो ज्याची बायको तुम्ही पळवली त्याच्याकडे तुम्ही तुमच्या सुनेला पाठवत आहेत. तेव्हा रावण सांगतो राम एक पत्नी व्रतधारी आहे, राम एक वचनी आहे, राम एक बाणी आहे. त्याच्याबरोबर लक्ष्मण असलेला हा फार आज्ञाधारक बंधू आहे आणि मारुती बाल ब्रह्मचारी आहे. माझ्या सुनेला केसाला सुद्धा धक्का लागणार नाही हा पूर्ण मला विश्वास आहे. म्हणून त्याने आपल्या सुनेला सांगितलं तू जा आणि प्रेत घेऊन ये. रामाबद्दल एवढा विश्वास रावणात होता. म्हणून राम जगता आलं पाहिजे. राम जगत असताना आज खरोखर भाग्यवान आहात. घर तुम्ही आज ताब्यात घेत आहात. घर म्हणजे काय हो, काय आपल्याला लहानपणी आपण एक गोष्ट ऐकलेली आहे बकासुराची, पण आपण कधी त्या गोष्टीचा अर्थ समजूनच घेत नाही. गोष्टींना कथा करता आलं पाहिजे. आम्ही त्या कथा कधी करतच नाही. गोष्ट एका कानाने ऐकली दुसऱ्या कानाने सोडून दिली. बकासुराची गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे, पण त्याच्यातला जो बोध आहे ना अत्यंत महत्वाचा आहे. जेव्हा पांडव अज्ञातवासात होते आणि ज्या गावात गेले त्या गावात बकासूर नावाचा राक्षस येत होता. गावाने पाया ठरवून दिले प्रत्येकाचे एक गाडा अन्न, एक माणूस, 2 रेडे एवढं त्याला खायला लागायचं. म्हणजे कर्मवशात पांडव रूप बदलून ज्या ओट्यावर मुक्कामाला होते त्याच घराचा नंबर होता. त्या दिवशी घरात मोजून 4च माणसं, आई वडील मुलगा सून. आता सकाळ झाली, जायची तयारी करतायत. वडील म्हणतात मी जातो. त्यांची बायको म्हणते नाही स्वामी मला माझा पत्नी धर्म पाळू द्या, मला जाऊ दे, तुम्ही नका जाऊ. तेव्हा मुलगा पुढे आला आणि मुलगा म्हणाला आई बाबा मुलगा असताना तुम्हाला जाण्याचं कारण तरी काय, मी जातो ना. तेव्हा सून म्हणते स्वामी आई वडिलांचं पालन पोषण करणे हे मुलाचं कर्तव्य आहे. पुन्हा नरकात राहते इति सा पुत्रः. तुम्ही पुत्र व्हा, आई वडिलांची सेवा करा, माझं काहीच काम नाही, मी जाते. हे बाहेर उभी असलेली कुंती ऐकते. त्याच्यातला एकमेकाविषयीचं प्रेम, एकमेकाविषयीचा आदर तिने पाहिला आणि तिने सांगितलं की तुम्ही कोणीच जाऊ नका, माझा मुलगा जाईल. या कथेचं तात्पर्य काय, नुसतं 4 भिंती बांधल्यावर छप्पर टाकलं म्हणजे घर झालं का? घरात एकमेकाविषयी पाहिजे आदर, एकमेकाविषयी पाहिजे प्रेम, एकमेकाविषयी पाहिजे आस्था. म्हणून आपले शास्त्र सांगितलेलं आहे पहिला जर धर्म कुठला असेल मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. जो याचं अनुकरण करतो त्याला निश्चितच जीवनात सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. आज तुम्ही खरोखर घरात जात आहात. या घरात काही काही गोष्टी अशा असतात सहजगत्या आपण न कळत आपल्याला अभिमान येतो. हे घर मी बांधलेले, मी घेतलेले, माझ्या कष्टाचं घर आहे.
पण शास्त्र सांगतं अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम तो संश्रिताः. अहंकार हा माणसाच्या नाशाला कारणीभूत होतो. म्हणून आमच्या शास्त्राने सांगितलं बाबा रे तू वास्तू शांती कर. आपण वास्तू शांती करतो म्हणजे काय करतो? होम हवनादी कर्म करून एक वास्तू पुरुष जमिनीत ठेवतो. तो वास्तू पुरुष घराचा खरा मालक असतो. तुम्ही जेव्हा घरात प्रवेश करतात ना तेव्हा आपले पुरोहित संकल्प सांगतात, पण आपल्या संकल्पाकडे लक्ष नसतं. यावत चंद्र दिवा करो तावत त्वम मम कुलस्य वृद्धिं कुरु. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे वास्तू पुरुषा तू माझ्या कुलाचा उद्धार कर, माझ्या कुलाचा विस्तार कर. यावत चंद्र दिवा करो. केवढा उदात्त विचार सांगितलेला आहे. वास्तुशांतीच्या वेळेस जेव्हा मंत्र म्हटला जातो आपलं खरंच लक्ष नसतं, पण किती उदात्त विचार सांगितलेला आहे. ध्रुवराज नमस्ते सुदेही मे गृहजम सुखम धनादी पशुपुत्रांश दीर्घायु कुरु सर्वदा. स्वतःचा विचार नाही, माझ्या परिवाराचं एवढंच नाही तर माझ्या घरातील पाळलेले पशु पक्ष्यांना सुद्धा तू सुखी ठेव. हा उदात्त विचार त्या वास्तू पुरुषाला सांगितलेला आहे. आणि वास्तू पुरुष हा मालक आहे घराचा. आपण भाडे करू आहोत, आपण निघून जाणार पण घर कायम राहणार आहे म्हणून त्या घरात आपण भाडे करू आहोत. मला एक सांगतो ना, आपले जीवन रांगोळी सारखं असावं. आज पाहिलं ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत, अंगणात सजवलेली आहेत. प्रत्येकाला माहिती आहे उद्या सकाळी हे झाडलं जाणार आहे. कोणी ठेवतं का आपण दिवाळीला एवढ्या रांगोळ्या काढतो, दुसरी संध्याकाळी झाडून टाकतो, पुन्हा रांगोळी काढतो. झाडलं जाणार आहे सगळ्यांना माहिती आहे तरी ती रांगोळी सजवली जाते. आपण जाणार हे निश्चित आहे, पण आपण जीवन असं जगायचं सुंदर कलात्मक. पुसलं गेलं तरी हरकत नाही, पण ती रांगोळीची आठवण राहिली पाहिजे. याला म्हणतात जीवन. आणि म्हणून अशा जीवनाकडे आपल्याला पाहायचंय. घर तुम्ही घेत आहात, त्या घरात वास्तव्य करणार आहात. घरात काय पाहिजे हो? एक पुन्हा दृष्टांत देतो. एक सद्गृहस्थ आहे, 4 मुलं 4 सुना. लक्ष्मी येते त्या वृद्धाजवळ आणि सहज बोलून जाते, बाबा रे आज संध्याकाळी मी तुझ्या घरातून निघून जाणार आहे. लक्ष्मी निघून जाणार ऐकल्यानंतर कोणालाही वाईट वाटेल. तो म्हणाला ठीक आहे जाते ना, जा. अगदी बिंदास राहिला. त्या दिवशी स्वयंपाकाची पाळी मोठ्या सुनेवर होती. तिने सगळा स्वयंपाक केला, चुलीवर झाकून ठेवला आणि काही कामाला गेली. 2 नंबरची सून आली. चल उत्सुकता मोठ्या जाऊबाईंनी काय केलं म्हणून तिनं पातेल्यावरचं झाकणं उघडून पाहिले. अगो बाई वरण असं काय केलं? मामांचे खातील का? भाजी अशी काय केली? तिने काय केलं, मोठ्या जावेची बाजू राखण्याकरता वरणाला आणि भाजीला चांगली फोडणी दिली, झाकून ठेवलं, निघून गेली ती. पण 3 नंबरची सून आली, तिने तेच केलं. असं वरण तर मामांची खाणार नाही, तिने पुन्हा फोडणी दिली. आणि 4थ्या सुनबाईने तेच केलं. सासरे बुवा जेवायला आले, जेवायला बसले, पहिला घास घेतला आणि एकच प्रश्न केला, पोरींनो देवाचा नैवेद्य झाला? म्हणले हो बाबा झाला नैवेद्य. ठीक, पोटभर जेवले. नंतर 4 मुलं आली जेवायला, ते बसले. का ग बाबांचं जेवण झालं? हो. पोटभर जेवले? हो. 4 भाऊ पोटभर जेवलेत. नंतर सासूबाई आल्यात, सासूबाई जेवायला बसल्यात. पहिला घास घेतला, एकच प्रश्न केला, का ग पोरींनो तुमच्या सासऱ्याचं जेवण झालं, माझ्या मुलांचं जेवण झालं? हो. पोटभर जेवले? हो. अगदी रोजच्या सारखं. ठीक आहे. त्याही जेवल्या, त्यांच्याबरोबर त्याचे नातूही जेवले. आणि शेवटी 4 सुना बसल्या जेवायला.
पहिला घास घेतला, एकमेकीकडे पाहिलं, गप्पा गोष्टी रोजच्या प्रमाणे जेवणं झाली, सगळं आवरण झालं, विषय कुठेच नाही. संध्याकाळी लक्ष्मी पुन्हा आली आणि तिने त्या वृद्धाला सांगितलं, बाबा रे, मी तुझ्या घरातून जात नाही. का? ज्या घरात इतका एकमेकाविषयी विश्वास आहे, प्रेम आहे, आदर आहे, निष्ठा आहे, घरात प्रेम असावं, घरात निष्ठा असावी. म्हणून भक्तीचं सूत्र आहे, भक्तीत ज्ञान असावं, भक्तीत निष्ठा असावी आणि भक्तीशी एकरूप होता आलं पाहिजे. माझी रामाविषयी निष्ठा आहे. आम्ही जेव्हा 92 साली निघालो अयोध्येला जायला आणि आम्हाला भुसावळलाच अडकवलं, जाऊच दिलं नाही पुढे. पण तेव्हाची घोषणा, मंदिर वही बनाएंगे, बनणार मंदिर. निष्ठा होती, विश्वास होता. म्हणून घरात राहत असताना विश्वास फार महत्वाचा आहे. कधीही अविश्वास एकमेकाविषयी दाखवू नका, फार महत्वाचा विषय आहे. घरात आलेल्या अतिथींचं पालन करा आणि विशेष म्हणजे आई वडील वृद्ध असतील तर वृद्धांचं सुद्धा चांगल्या तऱ्हेने पालन पोषण करा. आपल्याकडे फार वाईट पद्धत आहे, बोलू नये, पण बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं, म्हाताराली मी सांभाळ राहिलो म्हाताराले. अरे तू पण म्हातारा होणारच आहे बाबा, त्या वडिलांना बाबा म्हणणार, काय हरकत आहे. म्हातारा म्हातारी मनाकडे शेतस, कसा तुनाकडे शेतस. मला एक सांगतो, आपण म्हणतो आईला मी सांभाळतो, पण साप खोटं आहे बरं का. आई आपल्याला सांभाळते. नीट पहा, तुम्ही काही कामानिमित्ताने बाहेर गेलात, यायला उशीर झाला, बायको जेवून झोपून जाईल, राग करू नका हा. पण आई म्हणेल, ए बाई मला काही भूक नाही, मी नंतर पाहिजे, तू जेवून घे. ती जेवून झोपून जाते, तिचा नवरा येतो, हिचा मुलगा येतो, हीच उठते हळूहळू, मुलाकरता अन्न गरम करते. मुलगा हळूच विचारतो, का गाई तुझं जेवण झालं? नाही रे बाळा, भूकच नव्हती, तुझ्याबरोबर थोडंसं खाऊन घेते. जेव्हा मुलगा जेवला ना तेव्हा आईचं पोट भरतं. हे सगळ्यात वैशिष्ट्य आहे. बायको उठत नाही पण आई जागी राहते. म्हणून आपण आईला सांभाळत नाही, आई आपल्याला सांभाळते. म्हणून ज्यांची आई असेल ना, वडील असतील ना, त्यांना खरोखर प्रेम द्या आणि आई वडिलांचा सांभाळ करा. त्यांचे आशीर्वाद इतके भरपूर मिळतात. म्हणजे मी अभिमानाने सांगत नाही, मी माझ्या आईची 15 वर्ष सेवा केली, वडिलांची 7 वर्ष सेवा केली, सगळं त्यांचं आवरलं. तुम्हाला अभिमानाने सांगतो, आज मी उभा आहे, बस म्हणजे इथे आहे, तो फक्त त्यांच्याच कृपेने. जर माझे रिपोर्ट एखाद्या डॉक्टरने पाहिले, तो सांगेल हा माणूस असूच शकत नाही. माझं हृदय फक्त 19.5% चालू आहे. पण तरीही मी सगळे काम करतो, घरातली बाहेरची. मला फक्त त्यांचे आशीर्वाद आणि गणपतीवरची निष्ठा ही मला तारत असते. म्हणून निष्ठा ठेवा, भगवंतावर श्रद्धा ठेवा आणि आपलं कार्य निहितपणे पार करा. आज तुम्ही नव्या घरात जात आहात, भगवंताजवळ एकच प्रार्थना करा, माझं घर एक मंदिर व्हावं, माझ्या घरात आनंद असावा, माझ्या घरात प्रेम असावं, मला प्रेम मिळावं. आपण नेहमी म्हणतो, बरेच जणांची तक्रार असते, घरात पुरतच नाही, घरात स्वस्थताच लाभत नाही. अरे बाबा, तू तुझ्या स्वभावात बदल कर, तुला स्वस्थता नक्कीच लाभेल. आपण आपल्याला सुधारायचंय, आपण आपल्याला बदलवायचंय आणि त्याच दृष्टीने प्रयत्न करायचे. अत्यंत आनंदाने तुम्ही घरात प्रवेश करा, वास्तूला प्रणाम करा, ध्रुवराजाला प्रणाम करा. नमस्ते वास्तु पुरुष भूशय्या निर्मत प्रभो. प्रार्थना आहे, मत गृहे धनधान्य आदी समृद्धी कुरु सर्वदा. माझ्या घरात धनधान्य समृद्धी कर,
पण त्याचबरोबर मला दान देण्याची सुद्धा प्रवृत्ती ठेवू दे. लेने को हरिनाम और देने को अन्नदान. नामाचा महात्मा महिमा इतका आगाध आहे. नाम महिमा. एक छोटासा दृष्टांत देतो आणि थांबतो. पांडवांनी राजसूय यज्ञ केला. कृष्णाने एकच काम स्वीकारलं, मला फक्त पत्राळी उचलायचे आहेत. मी पत्रावळी उचलण्याचं काम करणार आहे. सगळ्यात पुण्य वाढण्यापेक्षा पत्रावळी उचलण्याचं सगळ्यात मोठं पुण्य असतं असं शास्त्र सांगते. पण कृष्णाची एक जबाबदारी होती. कृष्णाने सांगितलं पांडवांना, सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय मी जेवणार नाही. पांडव म्हणाले ठीक आहे, तू जेवू नको, आम्ही पण जेवणार नाही. तिसऱ्या दिवशी असा प्रसंग आला, कृष्ण चालला जेवायला, झाली सगळ्यांची जेवण. कृष्ण म्हणाला नाही, गावाच्या बाहेर हस्तिनापुराच्या बाहेर एक साधू बसलेल्या झाडाखाली, तू उपाशी. अर्जुन रथावर बसून गेला, तो साधू होता. ओ साधू महाराज चला जेवायला. रथात बसून गेला. त्या साधू महाराजांनी सांगितलं, बाबा रे, तू मला 500 यज्ञाचं पुण्य देशील तर मी तुझ्या बरोबर जेवायला येतो. अर्जुनाने सांगितले, जे तुम्ही पहिलाच आम्ही यज्ञ करतोय, तू 500 यज्ञाचं फळ मागतोय, कुठून देणार? निघून आला. तेव्हा द्रौपदी म्हणाली, कृष्णा मी जाते. ती निघाली पायी पायी. कृष्ण 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 करत निघाली. साधू महाराजांजवळ आली. तिने अतिशय नम्र होऊन प्रार्थना केली, महाराज, कृष्ण आणि 500 पांडव थांबलेले जेवणा वाचून, आपण चलावं. तो म्हणाला, मला 500 यज्ञाचं पुण्य पाहिजे. म्हणजे माझ्याजवळ 550 यज्ञाचं पुण्य मिळालेलं आहे. मला 500 तुला देऊन देते, बाकीचे मला राहतील. तू कोणता यज्ञ केला? तुझा नवरा म्हणतो की त्याने आताशी पहिलाच यज्ञ केला, तू 550 यज्ञ केले. म्हणले हो, मी कृष्णापासून निघाले, कृष्ण 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 करत तुमच्यापर्यंत येत मी 550 वेळा कृष्ण म्हटलं. एकदा कृष्ण म्हटलं की एक यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. तसे मी 550 यज्ञ पूर्ण केलेत, तुम्हाला 500 देऊन देते. तो साधू उठला आणि निघाला. आता संयोजकांनी बोलताना सांगितलं, नामपूर, नामाचा जिथे पूर आहे ते नामपूर. म्हणून नाम प्रत्येकाला महत्वाचं आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, घेई घेई मम वाचे गोड नाम विठ्ठलाचे. विठ्ठलाचं नाव, पांडुरंगाचं नाव, रामाचं नाव मुखात आलं पाहिजे. अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येकाने आपलं घर एक मंदिर बनवावं आणि घरात सुख शांती समृद्धी प्राप्त करून घ्यावी, हीच सगळ्यांना शुभेच्छा देतो.